आता काय झालं तर बोलशील काय? का बस घुर्रव घुर्रव पाहतच राहशील मले? तोंड उघड ना तुय. हा का किती वेळचा पाहून राहिलो तुले? घुर्राटू घुर्राटू पाहून राहिली. काय मनात आहे तर तुला सांगून दे एक वेळेस. सांगून द्याले पायावर पाय ठेवला तिथं. आणि पाहून राहिली घुर्रव घुर्रव. तर काय झालं आता? काय केलं म्या? काय केलं म्या? तू जशी म्हणून राहिली तसं तर करून राहिलो. आता काय बिघडलं तुय? अवं बोलायला काही ठेवलं काय तुम्ही? बोलायला ठेवाले म्हटलं. तुम्हाला तर जनाची नाही तर मनाची लाज नाही म्हटलं. उलीची लाज राहिले. काय काय बोलून राहिली तू? तुला दिमाग गिमाग आहे का नाही आहे? जसं मनात येतं तशी बोलतच राहतं. उकडी तोंड चालवतं आपली. काय झालं आता? स्पष्ट स्पष्ट सांग. असं घुमून फिरून काही बोलू नको. पहिलेच डोकं खराब आहे म्हटलं. हा तुमचं डोकं तर 12 महिने खराब राहून राहिलं. 12 महिने एकही महिना चांगला नाही राहून राहिला तुमच्या डोक्याला. काय माहित त्याचे नट ढिल्ले झाले वाटते तुमच्या डोक्याचे. म्हणून तो जास्त असं खराब राहून राहिला. रश्मी भाषणबाजी काही करू नको. डोकं काही खराब करू नको. काय आहे तू तुझे सांग. हे अशी घुर्रव घुर्रव पाहू नको मला. नाही तर चाललो म्हटलं मी बाहेर. हो बाहेर जा ना, बाहेर जा. गावातल्या पोरीले पहा. तेवढंच तर काम उरलं तुम्हाला. दुसरं कामच कोणतं आहे म्हटलं? तुम्हाला माहित आहे ना ते कार्टी म्हटलं माझ्यासोबत किती भांडली, मला किती मारलं. तरी म्हटलं तुम्ही तिच्यासोबत बोलायला गेले. तुम्हाला काही लाज शरम नाही. एवढी बदनामी झाली म्हटलं तिच्यानं तुमची. घराची तुमची किती बदनामी झाली. तरी म्हटलं तुम्हाला काही वाटत नाही व का आपल्या बायकोले मारलं ना, हिच्यासोबत कसं बोलावं म्हणून. असं असं त्याचा गुबारा होत आहे मग ह्या? आणि तुला कोणी सांगितलं मी तिच्यासोबत बोललो म्हणून? पूजेसाठी वाटते गोष्ट सगळी काही चालून राहिली तर. तुला मोठ्या खबरा राहते बाहेरच्या. तू तर घरात राहतं. खबरा कशा ठेवतं बाहेरच्या? कोणी सांगितलं तुला जास्तीच्या गोष्टी? दिमागात भूत करून राहिली काय? आणि काय मारलं करतं? त्याच तर गेली होती म्हणते तिच्या वाटी. तूच तर म्हणते पहिले तिचे केस ओढले होते म्हणते. तू लोकांना मारशील आणि तू कसंही करशील का लोकांनी तुला मारलं नाही पाहिजे म्हणून. तू कायले वाटी जातो लोकांच्या? लोकांच्या वाटी जाशील तर अशाच धुते म्हटलं इच्छा बाया धुवाले. बस व बस, कमी केअर घ्या म्हटलं तिची. तुम्ही बोलले कायले पहिले तिच्यासोबत हे सांगा मला. बाकीच्या गोष्टी जाऊ द्या चुलीत तिकडे. तुम्ही कायले बोलले तिच्यासोबत? काही गरज आहे का म्हटलं? तिच्या सारा धिंगाणा झाला म्हटलं. आणि काही गरज आहे का तिच्यासोबत बोलायची? मॅटा करू रश्मी तू. तुला दिमाग गिमाग नावाची काही गोष्टच नाही आहे काय? लेकरासारखी करते एखाद्या. मी कायले बोललो तिच्यासोबत? आता ते होती उभी. तर 2 शब्द तिने विचारले तर सांगून दिले तिले. आणि फालतूच कायले डोक्यात भूत भरतो तुया? काम नाही ना धंदा नाही. तुला काम गिम धंदे हाय नाही वाटते म्हणून जास्तीच्या गोष्टी त्या दिमागात चालून राहिल्या. दिमाग जर असं म्हटलं घरात लाव तुया. घरात लाव आणि संसारात लाव. जास्तीच्या गोष्टीत काही लावू नको. या घरातला धिंगाणा आवर म्हटलं पहिले. मग नंतर लोकांच्या याच्यावर बोटं उचलतो. आणि म्हटलं मी तिच्यासोबत काही वाईट साईड थोडी ना बोललो. काही वाईट साईडनी बोललो म्हटलं. ते तर लपडं होतच म्हणा आमचं. पण म्हटलं त्याच्या अगोदर आम्ही मित्रमैत्रिणीच होतो. लय लहानपणापासून म्हटलं लहानीच्या मोठं सोबतच झालो. आणि असा काही गलत इरादा नव्हता काही आमचा बोलायचा. 2 शब्द बोलून काय घेतले त्याचं पप्पा डोक्यावर पूर्ण घरच उचलून घेतलं. घर उचलाले. दिमाग सारखी गोष्ट करत जाय ना. चांगला राहून राहिलो तर चांगला राहू दे. कायले फालतूच खराबा करतो स्वतःचा आणि मया. कायचा खराबा केला हो मी? कायचा खराबा केला? हे अशा घरात राहून राहिली. ह्या मातीच्या घरात राहून राहिली म्हटलं. माझ्या बापाच्या जन्मी नाही राहिली मी मातीच्या घरात. तुमच्यासोबत लग्न केलं तर ह्या मातीच्या घरात ठेवलं म्हटलं तुम्ही आणून. आणि मला म्हणता मला बोलायला बसता तुम्ही. हो ना, तर हे मातीचं घरही म्हटलं तू यानंच भेटलं ना. तू यानंच भेटलं. मी कोणता राहिलो म्हटलं. तुझ्यापेक्षा तर जास्त आयुष्याचं जीवन मी जगलो. मी जगाले. हे पाय दिमाग खर्च करू नको रश्मी. फालतूच म्हटलं. आणि हे पाय तू घरी राहू नाही काय लयच तुझ्या दिमाग जास्त चालून राहिला. चल बरं चल, उद्या परवापासून दुकान चालू होईल. चल आपण 2 जण जाऊ म्हटलं दुकानात. तिथं कामही राहते आणि डोकं चांगलं राहते. मी तुझ्या नजरेसमोरच राहतो. पैसाही येते घरात आणि कामही होते म्हटलं. काम व्हाले. चल आता मी विचारून येतो. मालकाला विचारून येतो उद्या. म्हणून मी बायको येते म्हणून दुकानात म्हणून. घरात राहू म्हटलं. डोक्यात किडे पाडून राहिली तू. कोणाकोणाचं ऐकतं आणि घरात तशीच तमाशे करतो. मी काय येऊ? मी गेली येत म्हटलं. मी काय येऊ? तुम्ही म्हटलं होतं काय मला काम करायला लावता? एक बायको पोसून नेऊन राहिली तुमच्याकडून. करा ना तुम्ही. करा तुम्ही कामं. मी म्हटलं होतं का तुमच्या मायबापाला सोडून द्या म्हणून? तुम्हीच मोठ्या तन माया मागा आले. तिथंच म्हटलं मला कल्ला केला असता. म्हटलं असतं का मी नाही जात तर तुम्हीच नाही निघाले असते तर मी काय निघाली असती घराच्या बाहेर म्हटलं. तुम्हाला इथं मोठी नाक आली होती. मी म्हटलं चला तर चालले माझ्या मागं. तुम्हाला स्वतःचं मन नाही आहे काय? तुम्हाला काही नाही समजत काय? जसं मी म्हटलं तसंच तुम्ही केलं. तुम्हालाच तर दिमाग नाही आहे. मला बोलता तिथं. काय पद्धत बायको आहे तू? काय पद्धत बायको आहे म्हटलं? तू ऐकलं तर म्हणतो मया कोण ऐकलं नाही? ऐकलं असतं तर तिकडूनही तमाशे करून राहिली होती. इकडूनही बोलतं तिकडूनही बोलतं. बिना पेंत्याच्या गडव्यासारखी म्हटलं. इकडे गोंडलतं तिकडे गोंडलतं. तुला लाज नाही आहे रश्मी? त्या माझ्या जीवनाचा धिंगाणा केला म्हटलं. मायबाप तिथं एकटे दुखटे पडले आहे. एकटे दुखटे पडले आहे म्हटलं. एवढं वावर पाण्याचं माझ्या बाबाला सांभाळायला लागून राहिलं. लागाले. आणि मी इथं करून राहिलो आपली ऐशीची तैशी. आणि तुले तर फक्त गोष्टी सुचते. हिच्यासोबत काऊन बोलले तिच्यासोबत काऊन बोलले. तेवढंच कामधंदा उरला तुले. दुसरं कामधंदाच नाही उरला तुले. मॅट झाली तू मॅट. तुझ्या दिमागात किडे पडले म्हटलं. किडे पडले. कसं शिकवलं तुझ्या मायनं कसंच नाही काय मी. काय बोलून राहिले? दिमागावर आहे का नाही? मग आईला काय आणता याच्यात? मग आईनं म्हटलं होतं काय तुम्हाला?
का मला म्हटलं होतं? आपणच केलं म्हटलं जे केलं ते. मायबापाले कायले आणता म्हणतात? मायबापाले आणाले, मायबापाला काय स्वस्त नाही आहे की मै रस्त्यावर नाही पडले आहे की मै आईले आणता तुम्ही? हो, तू आई बाबाला मुलाचे आहे, मै रस्त्यावरच आहे ना. मै आहे रस्त्यावर, तू कायले काय? मीच मॅट होतो ना, मॅट होतो मी. म्या पहिलीच गलती केली म्हटलं, तुला नाही काय तिथून आणाच नव्हतं लागत. आणि खरंच मी मॅटसारखं तुझ्या मागं आलो ना, तेही नव्हतं करा लागत. आता म्हटलं मला सगळं समजून येऊन राहिलं म्हटलं. तू यानं म्हटलं मग घर बरबाद झालं. मग मायबापाला सोडून दिलं म्हटलं, मी आता लाईना बहिणीवर पूर्ण घराचा भार टाकून दिला. एवढ्या मोठ्या दुकानाला पैसा लावला म्हटलं, अर्धा पर्धा गायब केला, उद्ध्वस्त केला. आता ते पोरगी म्हटलं दुकान सांभाळून राहिली. आता मला काय लोक सांगत नाही काय किती चांगली दुकान सांभाळून राहिली म्हणते, मायापेक्षा चांगली सांभाळून राहिली म्हणते माझी बहीण म्हणते. तिच्या म्हटलं अंगातला एकही गुण तुझ्या अंगात आला असताना रश्मी, तर आज आपलं जीवन सुखी राहिलं असतं म्हटलं, सुखी राहिले. पण काय मी तुझी परवरिश कशी झाली आणि कशी नाही, तर तुला किती काही समजावलं आणि काही केलं तर तू काही सुधारणारी वाटतच नाही मला. वाटतच नाही ना, एवढी अद्दल घडू नाही म्हटलं. तुला कोणत्या गोष्टीची जाणीवच नाही आहे का आपण असं केलं पहा, का आपली गलती आहे, का आपली गलती मानली पाहिजे. उलट म्हटलं तू भैसबाजी करतो. भैसबाजी करायला, भांडणं करायला तर अशी उतानी होतं का असं वाटतं का तुला भांडणं करायला भेटते का नाही भेटत? भांडणं करायला भेटाले जाऊ दे तिकडे, तुझ्यासोबत बोलून काही फायदाच नाही. आता मी चाललो म्हटलं, मी वाट काही पाहिजोच नको चाललो म्हटलं मी बाहेर. हो जा. कुठे जाणार आहे? संध्याकाळी घरीच येणार आहे. जा कुठे चालले तर मस्ती जिरवाले. काही म्हटलं का त्याच्या गाडीला अंगारच लागून जाते. बापरे किती धूळ झाली. चद्दर गिदरही बदलवली वाटते. काय काय करून राहिला काय मी दोघीच्या दोघी. इकडे झाडझुडणी केली, काही नाही केली, पोचानी मारला. हे खालचं म्हटलं, हे खालचे पायदान तसेचे तसेच पडले आहे. याच्या खालतं किती धूळ आहे. काय करून राहिला तर बस काय गोष्टीपासूनच फुरसत नाही आहे. सकाळ ते संध्याकाळ दोघी एका ठिकाणी होऊन जाते आणि मार करत बसते. कोणाचे करते तो गोष्टी. एक थी मै जाऊ, तेही भेटून जाऊन राहिली त्याइले. भेटून झाले काय माहीत काय आहे. तर बाहेरून याव ना तसं एकदम खोकल्यासारखंच लागून राहिलं इथं. भल कशीच धूळ झाली वाटते. हे पडदे गिरदे काढते का नाही काढत तर. चद्दरही बदलवली म्हटलं किती दिवसाची, तशीची तशीच पडली आहे ते. सारी कयकली येऊन गेली त्या पांढऱ्या चादरीले म्हटलं. सारे डाग नाही ना डाग लागून गेले. काय करून राहिला दोघी सुना. दोघी असून घरात काही फायद्याची गोष्ट नाही आहे म्हटलं. घरातले काम तसेच अव्यवस्थित पडले राहते इकडे तिकडे. राधिका, राधिका बाप्पा, एकही आवाज नाही ना. येले बोला गिलाची काही हेच नाही आहे ना. का आपली सासू आवाज देते का काही देते. राधिका, पूनम, राधिका. झालं बाप्पा. राधिका ताई म्हणे एवढा ओटा पुसून घे म्हणे. स्वयंपाक पाणी झालं तर म्हणे. सगळं झालं आता. निकोपून गेलं माणूस. आता कसं बाई भांडे गिंडे झाले, सगळं झालं ना, तर बस असं वाटते का बस अंग टाकून द्या झोपून जा. आता सगळं झालं म्हटलं. पण ह्या राधिका ताई कुठं राहिल्या. मला म्हणे इतका ओटा पुसून ठेव म्हणे सगळं म्हणे. स्वच्छ धुवून ठेवून दिला. अजून याचा काही पताच नाही त्या काय करून राहिल्या काय मी तिकडे. राधिका ताई तुम्हाला लय आयुष्य आहे म्हटलं. आता पहा मी तुमचीच गोष्ट करून राहिली होती. म्हटलं मला गॅस ओटा पुसायला लावला आणि किती वेळच्या गेला म्हटलं, अजूनपर्यंत आल्या नाही. कुठे चालल्या गेल्या होत्या तुम्ही. आता काम गिम सगळं काही निपटलं ना. आता कुठे चालल्या गेल्या होत्या. अगं कुठंच नाही गेली होती. ते कपडे टाकले होते की नाही, ते घडी करायचे विसरूनच गेली. रूममध्ये ठेवून आली. आता वेगवेगळे काढा लागून ते कपडे. आता थोडे धुतो बाई. काय करू आता. मग आता काय माहित माझ्या नशिबी काय लिहिलं आणि काय नाही. तर काऊन राधिका ताई काऊन अशा म्हणून राहिला तुम्ही. काय झालं आता. अजून काही झालं काय पूनम. किती काही विचार केला आणि काही केलं ना तर या घरात म्हटलं आपल्या मनासारखं काहीच होत नाही म्हटलं. राबा या घरासाठी आणि काही म्हटलं आपण तर बस मग सगळीच्या डोक्यात चाललं जाते म्हटलं. सगळीच्या डोक्यात चाललं झाले. आता म्हटलं ते जराशी मशीन दुरुस्त करायला म्हटली होती तर आता बहिणं आडा आणला. मशीन दुरुस्त करत नाही म्हणे, जास्त खर्च येते आणि म्हणते तो दुरुस्त करण्यावालाही चालला गेला म्हणते. तो म्हणून राहिला होता म्हणते का लय जंगो गिंग लागला आता त्या मशीनीले. लय मोठा पैसा लागते त्याला. किती पैसा लागते काय माहित. 1,00,000-2 लाख लागून जाते काय. तर जीवाच्या पलीकडे आहे काय पैसा. पैसा करून काय माहित काय करून तर एखाद्या दिवशी. असं वाटते का काय बोलावं काय नाही. पण मोठ्याचा आदर करून म्हटलं आपण काही बोलत नाही. तर म्हटलं याचा आते बहिणालाच फायदा उचलून घेते. पहा जे विचार केला होता ना म्हटलं, मला वाटलंच होतं का आते बाई काही ना काही अडथळा आणन म्हणूनच तशा राहिल्या होत्या ना त्या. काही गरज नाही म्हणे काही नाही म्हणे. त्याला तर असं वाटून राहिलं का त्यानं सुना आणल्या ना तर सुना नाही होय, दोन मोलकरीनच होय. का त्या सगळं म्हटलं घरातलं काम करून घेईन, सगळं करून घेईन. यायचं सगळं व्यवस्थित ठेवून उचलून यायले स्वतःच्या याची सूद नाही आहे म्हटलं. स्वतःच्या याची सूद राहिले आणि आपल्यावर हे काम करून घ्या ते काम करून घ्या. म्हटलं ना येईल म्हटलं अंकुशजीलाही म्हटलं पहा म्हटलं मशिनीचं काहीतरी म्हटलं.
आता त्याला बोलून काय फायदा आहे. मी बोलली ना, पियूची सोबत बोलली मी, म्हटलं काय करता म्हटलं मशीनचं, म्हटलं करता का नाही करत म्हटलं दुरुस्त. तर ते म्हणून राहिले होते म्हणे आतेबाईनं म्हटलं म्हणे का त्याच्यात लय जास्त खर्च आहे. आता काय मी विचार करत बसले होते ते काय करते आणि काय नाही. तर आता मी काही त्याला टेन्शन दिलं नाही. त्याचं कसं ऑफिसचं टेन्शन राहते. मग आपण काय घरी आल्या काय कटर कटर करावं का त्याच्या मागं. फक्त त्याची माय म्हटलं हे अशी हेही विचार करत नाही का बा पोरगं बाहेरून आलं कसं बोलावं काय बोलावं, आल्या म्हटलं चालू करून देते. मग आपणही तसंच करावं काय. त्याला किंमत नाही त्याच्या पोराची, मग आपणही आपल्या नवऱ्याची किंमत नाही करावं काय. आपल्याला समजत नाही का दिवसभर किती ताण राहते बा ऑफिसमध्ये. ताण राहिले घरी जर असं चैन भेटते, तर घरी आल्या म्हटलं इथेही कटर कटर. म्हणून मी काही जास्त भाजबाजी केली नाही. म्हटलं जाऊ द्या म्हटलं काय करू आता. पण लय कपडे आहे उभी पडले, माझ्याकडून काही धुणं होत नाही. आता पाहू, पण हळूहळू एक 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 करून टाकाच लागन. तुले आणि मला मिळून. आणि तुला तर माहिती आहे सध्या मी तब्येतीतून उठली. आता माझ्याकडून काही एवढे कपडे धुणं होणार नाही. आता तुलाच मदत करा लागन मी. हो राधिका ताई, जाऊ द्या काय करता आता. कशी नसान कोंबडी सासू भेटली तर जरासं ना जरासं आपल्याला हे करावंच लागते. पण तुम्ही थोडे दिवस थांबा. मी यायच्या मागं लागतो, अंकुजीच्या मागं लागतो म्हटलं. आणि त्यालाच म्हणतो नवीन मशीन आणून द्या म्हणून. अहो तर पूनम, तर ते कुठून आणणार आहे. ते का काम आहे का धंदा आहे का नोकरी आहे का पाणी आहे. कुठून आणणार आहे ते. आणणार आहे एक तर पियूची नाही तर मामाची, दोघीलाच म्हणा लागते. पियूचीला तर म्हटलं मी आता ते विचार करून राहिले होते काय मी काय करते. तर आता माहीत पडते बाई उद्या. विचार करत बसले होते त्याला म्हटलं अजून म्हटलं माझी तब्येत खराब झाली तर मग म्हणजा ना का 50 वेळा बिमार पडून राहिली म्हणून. 17 वेळा तुला माहेरी सोडा लागून राहिलं. मग काय करू बाई मी. जीवाच्या पलीकडे आहे काय. काम 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 नुसतं काम. सकाळी म्हटलं उठल्यापासून तर झोपेपर्यंत म्हटलं आपल्याला चैनच नाही राहत. इथं उचलू दे तिथं उचलू दे, इथं ठेवू दे तिथं ठेवू दे. आणि आते बैली काय आहे व नुसत्या पटनाकट गोष्टी करते. आणि आणली असती मशीन तर काय झालं असतं. येईल द्या लागते का बिल, येईल द्या लागते का दुरुस्त करायचे पैसेही द्या लागते का येईल. कोणती आरामाची वस्तू राहिली घरात तर कामी येते ना. दुखा सुखात दुखलं किकलं तर माणूस घेते मशीनेतच टाकून देते. जाडे कपडेच टाकून देते. किती काम हलकं होऊन जाते. एक तर म्हटलं कामवाले लावाले पाहत नाही घरात. आणि लावल्या तर त्याला टिकवाले पाहत नाही, कोणी याले पाहत नाही म्हटलं यायच्या घरात यायचे असे तालं पाहून. काय सांगू आता तुला मी. तुला सांगून काही फायदा नाही आहे. मग तुला सांगितलं का मग तूही पूर्ण फडास काढून घेते त्याच्या अंगावर. राधिका ताई, मागं बोलल्यापेक्षा ना तोंडावरच बोलायला लागते म्हटलं. तोंडावरच बोलायला लागते. मागं बोलून काय फायदा आहे. त्याला माहीत होते काय. त्याला तर असं वाटते काय मी जे म्हणून राहिली ह्या चुपचाप ऐकून राहिल्या. तोंडावरच बोलायला लागते म्हटलं. कमीत कमी त्याला जाणीव तर होते कोणत्या गोष्टीची. राधिका राधिका पुन्हा आता काय झालं येईल. राधिका पूनम करून राहिला. आता काय अडलं यायचं. बसल्या येईल काही सुचत नाही. राधिका पूनमच करत राहते या. अहो चुप बस ना. येऊन राहिला ना त्या. येऊन राहिला काय म्हणून राहिला पहिला ऐकून तर घे. काय झालं आतेबाई, काय म्हणून राहिला तुम्ही. हवं काय झालं म्हणतं मले. म्हटलं त्या रूममध्ये म्हटलं किती घणानं पडला आहे माझ्या रूममध्ये. जिकडे तिकडे म्हटलं धूळच धूळ आहे. ते चादरनी बदलली ना काही नाही बदलली म्हटलं. आणि काय झाडझुड नाही केली का माझ्या रूमची. पोचा तर लावला दिसलूनच नाही राहिला. काय तसंच टाकून दिलं ते. नाही आतेबाई, झाडझुडी केली होती ना. झाडझुड केली होती, पोचा लावला होता, पूनमनं तर लावला होता. माय व कसं करू आता. मला सांगितलं होतं राधिका ताईनं म्हणे पोचा मारून घेजो म्हणे आणि झाडझुड करून घेजो म्हणे. मी केलीच नाही म्हटलं. कायले करू मी. येईल आमचं दुःख दिसत नाही. आणि फालतूच येईल सगळं करून द्या का. याच्या रूमची झाडू मारून द्या, येईल चादरा टाकून द्या. जसं काही म्हटलं आमच्या डोक्यावर बसल्या या डोक्यावर बसाले लस दिसते मले. नाही हाव केलं म्हटलं. मी झाडझुड नाही केली. कायले करू मी. मग का जास्त हात पाय आले काय. येईल जोर नाही आला. काय यायच्या रूमची काय झाडझुड नाही करू शकत काय. बसल्या मार मास वाढून राहिले अंगावर. काय म्हणते तर तेवढं झाडून घ्या, चादर आपली बदलून टाका. त्याच्यासाठी सुनेले बोलावते. यायले लाजही नाही वाटत. लाजा वाटाले जराशा. मग म्हणते हे नाही केलंच नाही म्हटलं मी. म्हणू द्या काय म्हणते तर. आणि लागूही नाही देत म्हटलं मी. अंगावरही नाही येऊ देत. आता म्हणतो ना त्याला मारली होती म्हणून झाडू म्हणून. का हो पुन्हा मी तुला म्हटलं होतं ना आतेबाईच्या रूमले म्हटलं झाडझुड आणि पोचा करून घेजो म्हटलं. तेवढा पोचा लावून घेजो म्हटलं. लावला नव्हता काय त्या. अहो राधिका ताई लावला होता ना. लावला होता. पोचाही लावला आणि झाडझुडही केली म्हटलं. आणि चादरही झटकली सगळं तर करून आली होती. केला नव्हता तर काय सकाळी या होताच कुठं. होत्याच नाही या घरात. तेव्हाच केला होता म्हटलं. काय खोटी बोलतो व. काय खोटी बोलतो. सारी धूळच धूळ आहे म्हटलं. चल दाखवतो तुले. त्या सगळं म्हटलं पायदानाच्या खाली म्हटलं सारी धूळच धूळ. त्या बिछाण्यावर तसंच बिछाना पडला म्हटलं. सगळं पडला म्हटलं. काय करून राहिलं तुम्ही घरात राहून दोघी राहून काही फायदा आहे का घरात. आणि नासुकली ती झाडझुडही नाही केली. झाडझुड करायला तसंच म्हटलं बुवारं घर पडलं बुवारं कमरा पडला म्हटलं तो. काय म्हणते तर तिचं करून घ्यायला पाहिजे होतं आणि मग नंतर इकडचं करायला पाहिजे होतं. आणि राधिका तुला तर माहिती आहे ना ठेवायला आलाय म्हणून. तिला काम सांगितलं का ते अशीच करते म्हटलं. इकडचं सांग तिकडचं उभड. त्यात पाय लागत होतं ना जरासं जाऊन. पाय बरं किती गयाटा पडलाय म्हटलं खोलीत. पाय जराशी झाडझुड करून टाक त्याची. काय आहे तर पोचा मारून टाक. तसंच पडलाय ते.
मी चालली म्हटलं थोडीशी बाहेर म्हटलं पाहून येतो. ते रंजनाबाईच्या सुनेला पाहून येतो म्हटलं मी. तिची तब्येत बरी बरी वाटून राहिली म्हणते. जराशी पाहून येतो मी. तेव्हापर्यंत म्हटलं जरासा कमरा ठीकठाक करून ठेवा. हो आतेबाई, पण केला होता ना म्हणते. पूनमनं तर केला होता म्हणते. आता धूळ झालीच असन. बरं जाऊ द्या, लावून देतो मी. पोचागीचा लावून देतो. थांबा. का आतेबाई, म्हटलं लोकांच्या सुना बिमार राहते तर त्याला पाहायला चालला तुम्ही. आणि घरातल्या सुना एवढं काम करते म्हटलं तर त्याची तुम्हाला काही काळजी नाही आहे. काळजी राहिले. एवढं काम करूनही म्हणता का काय करता म्हणून. स्वतःचं काम स्वतः करत जा म्हटलं तुम्ही. झाडझूड गिडझूड आपली चदर गिदर हे तर स्वतःचं काम स्वतःच करावं लागते. त्याला काय सुनीला बोलवा लागते काय? हे पाय, जास्तीचे चबरेच ऐकू करू नको माझ्यासोबत. चबरेच ऐकू करू नको. करायचं असेल तर कर, नाही तर राहू दे पडलं तसं. मामाजी येपर्यंत राहू दे म्हटलं. तसंच पडलं त्याला दाखवतो ना मी. त्याला मोठी लागते ना सुनायची, पहा ना म्हणून. इच्छा तिचं नाही करून राहिले म्हणून, आपलं करून राहिले म्हणून, आणि बुडाबुडीचं तसं सोडून राहिले म्हणून. अशीच म्हणतो ना मी. करा तुम्ही तुमच्या मनात जसं येते तसं. महान तर हरामजादी आपली सासू. लस बदमाश आहे ना बाई, लस बदमाश आहे. 10 जणी मेल्या असन ना, ते म्हणते ना ते बदमाश बाया असते, बदमाश सासू असते. 10 मेल्या असन ना तेव्हा कुठे ही पैदा झाली म्हटलं. पैदा झाले. हो पुन्हा खरं सांग बरं. त्या झाडझूड केली नव्हती का आतेबाईच्या रूमची? झाडझूड पोचा केला नव्हता काय? केला होता ना आधी, कधी केला होता ना. त्याला काय आहे? आता फक्त बोलायलाच आहे. तुम्हाला त्याच्यावर विश्वास येऊन राहिला काय? केला होता ना. झाडझुडे केली होती आणि पोचाही लावला होता. त्यात अशाच करते म्हटलं. त्याला मिसच पाहिजे म्हटलं बोलायचा. तुम्हालाही विश्वास नाही का मायावर? जाऊ द्या, आता जातो मी. झाडझूड करून देतो तेवढी, नाही तर तुम्हाला करावं लागेल मग. त्या तर करणार आहे नाही. एकाचे 2 लावून म्हटलं मामाजी जवळ सांगून देईन. कसं आहे, आपलं मामाजी सोबत चांगलं आहे म्हटलं. आपल्या मामाजी चांगले आहे म्हटलं तर म्हटलं त्याच्याही मनात विष घोलून टाकन त्या. जाऊ द्या, मीच झाडझूड करून घेतो त्याच्या रूमची. तुम्ही काही काळजी नका करू. ह्या आतेबाईचं काय करू मी, मला काही समजतच नाही. मी म्हटलं ह्या पूनम रे रोकू ठेवतो का जाऊ दे बोलू नको, आपल्यापेक्षा मोठे आहे काय त्याला तोंड द्या म्हणून. पण ही आतेबाई ना काऊन अशा करते काय मी. येले काय काहीच वाटतच नाही काय सुनायची. कदर येतच नाही काय. लोकांच्या सुनायची येले कदर येते. लोकांच्या सुना बिमार राहिल्या तर त्याला पाहायला जाते. आणि घरातल्या सुना म्हटलं एवढ्या तकलीफमध्ये राहील तर त्याला हुंगतही नाही. विचारतही नाही का काय झालं का काय नाही झालं. यायचं नाही का दोघलापणा. मला काही समजायचं बाप्पा दिमागाच्या बाहेरच आहे. काय बोलावतो. आणि त्याला बोला आणि पियुजीला बोला तर त्या किती काही म्हणू, पण म्हटलं त्याला माहिती लागतेच. आपण आपल्याला असं वाटतं का काय बा मायच्या बद्दल पोराच्या कानं भरा काही बोला. असं वाटतं आज सुधरण उद्या सुधरण. कधी ना कधी येईल मनात तर येईल का नाही बा आपल्या सुना चांगल्या राहून राहिल्या म्हणून. आपण काही ना काही चांगलं राहावं याच्यासोबत. पण नाही, त्या तर अजिबातच असं करत नाही ना, अजिबातच करत नाही. त्याला असं वाटते का बस मी सुनेसोबत चांगलीच नाही राहिली पाहिजे. पण केव्हापर्यंत राहिली अशा. असं वाटतं आपल्याला लोकांच्या सासवा पाहता आपली सासू अशी राहिली पाहिजे बा म्हणून. लोकांच्या सासवा म्हटलं किती कदर करते सुनायची. तर रंजना काकूच पहा ना. रंजना काकू किती करते म्हटलं त्याच्या सुनाईचं म्हटलं. पण हे सासू म्हटलं जाऊ बसते तिथं, पण त्याच्या अंगातले गुण जराशी काही घेत नाही. जराशी काही घेत नाही ना. काय करावं तर. भलतंच बाबा डोक्याचं नाही काय. आपल्या विचार राहते डोक्यात. काय करावं काय नाही, तर कोणाला बोलावं कोणाला नाही. स्वतःला सांभाळावं का यायला सांभाळावं का यायचं ऐकावं का यायला बोलावं. सगळं डोक्याच्या वरतून जाते. चला तर मग मंडळी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला सांगा मला कमेंट करून. आणि आपले जे सबस्क्रायबर आहे म्हटलं विद्याताई पाटील यांचा वाढदिवस. यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. यांचे जीवन सुख समृद्धीचे भरभराटीचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता राहिली म्हटलं सगळं आपले जे सबस्क्रायबर आहे ना, ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली आणि ज्यांनी नाही पण केली त्यांचे पण धन्यवाद. आणि ज्यांनी केली त्यांचे पण धन्यवाद. आणि ज्यांनी केली त्यांचे सगळ्यांचे नाव घ्यायचे आता. तर चला मग आता सगळ्यांचे नाव घेऊ. पण त्या अगोदर चॅनलवर आपले जे नवीन असतात ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईपही द्या म्हटलं. हाईप द्यायला विसरू नका. चला मग सुरुवात करू आता. चित्राताई जावरकर, विक्रम पाटील, मनीषाताई फोनके, लताताई चौधरी मुंबई, अनिताताई तायडे, रेखाताई मुहाडीकर, प्रियंकाताई मून, प्राचीताई मुळे संभाजीनगर, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा आकाशनगर नागपूर, शुभदाताई गोठणकर, रत्नमालाताई तिरुलकर, दियाताई मेश्राम, निर्मलाताई रघुवंशी वल्लारपूर, रंजनाताई इंगोले, सुनंदाताई नागरारे, नीलूताई कांबळे, जोजो कदम, राणीताई काळे, ललिताताई भरडे, भारतीताई वाघमारे, अश्विन भट, चंदाताई खापरे बदलापूर, मृदुलाताई लंगारे, लताताई गोरे, रश्मिताई दळवी, सुधांशू लांडे, दीपिकाताई भावसार, पूनमताई खिवानसरा, सुजाताताई धेरे. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार ज्यांनी आम्हाला कमेंट केली. आणि आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या पूनमला रजा द्या आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा. विसरू नका.